गुरुजी या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. या चॅनलला आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज या चॅनलच्या माध्यमातून मी NP कापडे आपणासमोर इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं ऑनलाईन अध्यापन करणार आहेत. तरी आपण सर्वांनी या क्लासरूमचा अवश्य लाभ घ्यावा. आज आपण विज्ञान भाग 1 येथील पहिलं प्रकरण ग्रॅव्हिटेशन अर्थातच गुरुत्वाकर्षण या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणात आपण जे घटक अभ्यासणार आहोत ते पुढीलप्रमाणे: ग्रॅव्हिटेशन अर्थातच गुरुत्वाकर्षण, नंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, वर्तुळाकार गती आणि केंद्रकीय बल, केपलर्स लॉज, खगोलशास्त्रज्ञ केपलरने ग्रहांच्या स्थिती आणि गतीविषयी जे संशोधन केलं ते संशोधनावर आधारित केपलरचे नियम, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम, आणि एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण, फ्री फॉल अर्थातच मुक्त पतन, आणि एस्केप व्हेलॉसिटी ज्याला आपण मुक्तिवेग म्हणतो, या प्रमुख घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण इयत्ता 9वी पर्यंत गुरुत्वाकर्षण या संकल्पनेविषयी तुम्हास असलेली माहिती ही काही प्रश्नांच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत. म्हणून प्रकरणाच्या सुरुवातीला कॅन यू रिकॉल या अर्थाने जे ॲक्टिव्हिटीज अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत त्या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून आपण या प्रकरणाला प्रारंभ करणार आहोत. बल आणि गुरुत्वाकर्षण या संदर्भामध्ये जी माहिती घेतलेली आहे त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं आपण मिळवूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्यानंतर काय घडतं, त्याचा परिणाम काय होतो? साधं उदाहरण द्यायचं जर ठरवलं तर न्यूटनच्याच गतिविषयक नियमांच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवूया. फोर्स या शब्दाचा अर्थ होतो बल. जोवर आपण एखाद्या पदार्थावर बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती वस्तू जर विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहते, ज्याला आपण रेस्ट पोझिशन असं म्हणतो. किंवा ती वस्तू जर एका सरळ रेषेत गतिमान असेल तर ती त्याच गतिमान असते. आता या प्रश्नाचं उत्तर शोधताना महत्त्वाची एक बाब अशी आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्यानंतर त्या वस्तूमध्ये विस्थापन घडतं, ती वस्तू जागा बदलते, किंवा ती जर गतिमान असेल तर ती गतिमान असते जोवर आपण त्या वस्तूवर कोणतंही असंतुलित बल कार्य करत नसेल तर. उदाहरणार्थ टेबलावर आपण एक दगड ठेवला आहे, जोवर आपण हाताने तो दगड उचलत नाही तोपर्यंत तो त्याची जागा बदलत नाही. म्हणजे बल प्रयुक्त केल्यानंतर दगडाने बदललेली जागा ही त्या बलाने त्या दगडावर केलेला परिणाम असू शकेल. दुसरं उदाहरण घ्यायचं ठरवलं तर उदाहरणार्थ आपण सायकल चालवताना सायकलला पॅडलिंग करतो. पॅडलिंग केल्यामुळे सायकलला गती मिळते. आता सायकलला गती देण्यासाठी जसं आपण बलाचा उपयोग करतो, बल प्रयुक्त करतो, अप्लाइड फोर्स, त्याच वेळेला ती गतिमान असलेली सायकल थांबवण्यासाठी सुद्धा आपण ब्रेक्सचा वापर करतो, अर्थातच आपण बल प्रयुक्त करतो. मग दोघी अर्थांनी आपण असं विधान करू शकतो की एखादी वस्तू विराम अवस्थेतून गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तू ज्याला आपण स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इन मोशन या दोघं परिस्थितींमध्ये आपण बल प्रयुक्त करून त्या वस्तूवर नियंत्रण करू शकतो. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? बलाच्या किती प्रकारांची
तुम्हाला माहिती आहे. बल हे 3 विभागांमध्ये असतं. पहिलं जे बल आहे त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल असं संबोधतो. उदाहरणार्थ, उंचावर फेकलेली कोणतीही वस्तू ज्या वेळेला जमिनीच्या दिशेने येते त्यावेळेला ती वस्तू गुरुत्वीय बलाच्या आधारे जमिनीकडे येते असं आपण म्हणतो. त्याला अर्थातच आपण गुरुत्वाकर्षण बल असं संबोधतो. दुसरं बल विद्युत चुंबकीय बल, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतात. विद्युत वाहक तारेमध्ये असणाऱ्या 2 प्रभारांमध्ये किंवा 2 टोकांमध्ये असलेलं जे विभवांतर असतं त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा ज्यावेळेला आपण उदाहरणार्थ एखादा इलेक्ट्रिकचा बल्ब पेटवतो त्याच्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर त्यावेळेला त्या विद्युत चुंबकीय बलाचा परिणाम म्हणून दिवा पेटतो. तिसरं बल आहे ज्याला आपण अणुकेंद्रकीय बल असं म्हणतो. न्यूक्लिअर फोर्स, कोणत्याही पदार्थाच्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सला एकत्र बांधून ठेवणारं जे बल क्रिया करतं त्या बलाला केंद्रकीय बल असं म्हणतात. म्हणून बलाचे एकूण किती प्रकार पाहिले आपण? 3 प्रकार पाहिले. गुरुत्वाकर्षण बल, विद्युत चुंबकीय बल आणि अणुकेंद्रकीय बल. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? गुरुत्वाकर्षण बलाच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर बोर्डवर तुम्हाला त्या संदर्भामध्ये एक विधान केलेलं असेल की द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे. या संपूर्ण सृष्टीच्या नियंत्रणासाठी आणि ही सृष्टी गतिमान करण्यासाठी अत्यावश्यक असणारं सतत कार्यरत असणारं जे बल आहे त्या बलाला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थातच गुरुत्वाकर्षण बल असं संबोधतो. इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन 82 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. याचा अर्थ असा होतो की हे बल कोणत्याही विशिष्ट 2 वस्तूंवर क्रिया करत नाही तर या विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही 2 वस्तूंवर ते सतत क्रिया करीत असतं. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला जर मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका बेंचवर बसलेल्या 2 विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचं बल कार्यरत असतं का? या प्रश्नाचं उत्तर सर्वसाधारणपणे नाही असेल, कारण ते 2 विद्यार्थी त्या बेंचवर स्थिर अवस्थेमध्ये आहेत. तुमच्या दोघांच्या बेंचवर बसलेल्या 2 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने जर दुसऱ्या विद्यार्थ्याला धक्का दिला तर तो विद्यार्थी जागा बदलेल किंवा त्याच्यामध्ये थोडीफार तरी हालचाल घडून. याचा अर्थ असा आहे की त्या दोघांवर परिणाम करणारं जे आकर्षण बल आहे त्याचं मूल्य सारखं असतं, त्याच्यामुळे ते दोघं विद्यार्थी जागच्या जागी स्थिर असतात. हाच नियम आपण कोणत्याही 2 वस्तूंच्या संदर्भामध्ये वापरू शकतो. जोवर एखादं बाह्य असंतुलित बल त्या वस्तूंवर कार्य करत नाही तोपर्यंत त्या दोन्ही वस्तू बोथ दीज ऑब्जेक्ट्स रिमेन इन रेस्ट पोझिशन. यानंतर आपण पाहणार आहोत हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. या बलाचा शोध कसा लागला. तुम्हाला सांगायला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला गोष्ट ऐकायला आवडते आणि गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कसा लागला या संदर्भामध्ये एक आख्यायिका आहे, दंतकथा आहे किंवा कथा आहे, जे काही असेल. पण जेव्हापासून गुरुत्वाकर्षण बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे 2 शब्द जेव्हा उच्चारले जातात त्यावेळेला नेहमीच या कथेचा आवर्जून उल्लेख केला जातो. तर ज्या पद्धतीने या बलाचा शोध लागला त्याच्या आख्यायिकेविषयी, त्या दंतकथेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. गुरुत्वाकर्षण बल हे शब्द जोडले गेले आहेत एका महान संशोधकाशी. त्या संशोधकाचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. न्यूटन हे नाव कोणा विद्यार्थ्याने ऐकलं नसेल असं कदाचित कुठे घडणार पण नाही. आणि म्हणून 1627 साली जन्मलेल्या या संशोधकाने लावलेला हा वैश्विक गुरुत्वाकर्षण बलाचा जो शोध आहे हा निव्वळ क्रांतिकारी नाही तर या जगामधल्या अनेक शोधांना जन्म देण्यास कारणीभूत देखील ठरलेला आहे. तर ही आख्यायिका थोडक्यात अशी आहे की सर आयझॅक न्यूटन
ज्यावेळेला बागेत बसलेले होते आणि त्यांनी एक सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं. सर्वसाधारणपणे आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात. या घटनांकडे पाहण्याची आपली जी निरीक्षण वृत्ती असते ही थोडीफार प्रत्येकाची कमी जास्त असते. पण ते जात्यात संशोधक होते, त्यामुळे त्यांच्या नजरेला ते झाडावर पडणारं सफरचंद एक मनात एक प्रश्न निर्माण करून गेला. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी कधी झाडावरून सफरचंदच खाली पडलं नाही आणि त्याचा अर्थ कोणी लावला नाही. पण न्यूटनने ज्यावेळेला ते सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं, फोर्स सीइंग एन ॲपल फ्रॉम द ट्री ऑन द ग्राउंड, जमिनीवर पडताना, ही वंडर्ड व्हाय ऑल द ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. याच्यामध्ये हा जो व्हर्टिकली डाऊनवर्ड हा जो शब्द आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड या शब्दाचा अर्थ होतो क्षितिजाला लंब. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट अँड अँगल टू द व्हर्टिकल, म्हणजे ज्या वेळेला एखादी वस्तू खालच्या दिशेने जमिनीकडे पडते त्यावेळेला ती क्षितिज लंब असते. मग कदाचित ते सफरचंद झाडावरून पडताना कदाचित तिरकस पडायला हवं किंवा समांतर पडायला हवं किंवा ते झाडाकडून वर जायला हवं. मग हाच नियम, हा एक शब्द त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न करून गेला आणि त्यांनी त्या दिशेने जे संशोधन केलं त्यातूनच गुरुत्वाकर्षण बलाचा जन्म झाला. So the vertically downward and not an angle to the vertical, why do they do not fly up horizontally direction? म्हणजे ते सफरचंद असं उडत का गेलं नाही. आता व्हर्टिकल म्हणजे जमिनीच्या दिशेने लंब आणि हॉरिझॉन्टल म्हणजे जमिनीला असलेलं समांतर. या दोन शब्दांसाठी मराठीतल्या दोन भाषांतरित शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे क्षितिज लंब आणि हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभे आहोत. ते सफरचंद जेव्हा जमिनीच्या दिशेने खाली पडतं त्यावेळेला ते क्षितिज लंब दिशेने पडतं आणि ज्या वेळेला एखादी वस्तू जमिनीच्या पृष्ठभागाला समांतर जाते तेव्हा त्या वस्तूला आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शन असं म्हणू शकतो. So after much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself. आणि मग त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचं उत्तर त्यांनी या निष्कर्षापर्यंत आणून ठेवलं की पृथ्वीमध्ये असं काहीतरी आकर्षण बल आहे किंवा जमिनीच्या दिशेने येणारं ते सफरचंद कुठल्या तरी विशिष्ट आकर्षण बलाने प्रेरित होऊन झाडावरून तुटून पडल्यानंतर त्याचा प्रवास जमिनीच्या दिशेने सुरू झाला. आणि मग त्यानंतर ही मस्ट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन अँड द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आपण हीच गोष्ट, हेच तत्व एका चित्राच्या सहाय्याने, एका फिगरच्या सहाय्याने पाहूया. ही आकृती तुम्हाला पुस्तकात पण पाहायला मिळेल. ही आकृती ही सिम्बॉलिक डायग्राम आहे, प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा आहे की या आकृतीमध्ये जी अंतरं दाखवली गेलेली आहेत किंवा वस्तूंचे जे आकार आहेत ते प्रमाणित नाही आहे. त्यामुळे तुमच्या मनात ही आकृती पाहिल्यानंतर कदाचित पहिला प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की हे झाड पृथ्वीपेक्षा आकाराने एवढं मोठं का आहे किंवा हा चंद्र बरोबर झाडाच्या डोक्यावरच का आहे. तर आकृतीच्या संदर्भात आधीच एक स्पष्टीकरण देतो की ही आकृती प्रमाणित नाही आहे. ती फक्त आपण झाडावरून पडणारं सफरचंद हे जमिनीच्या दिशेनेच का पडतं या न्यूटनने शोधलेल्या उत्तराचं स्पष्टीकरण या आकृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत. सर्वप्रथम या आकृतीमध्ये आपण पाहिलं की सर्वात वरच्या बाजूला मूल म्हणजे चंद्र, एक झाड आहे, त्या झाडावर काही सफरचंद लागलेले आहे आणि पृथ्वी. या ठिकाणी चंद्र आणि पृथ्वी या दोघांमध्ये एक रेषा दर्शवलेली आहे आणि त्या रेषेचं टोक या पृथ्वीच्या मध्यबिंदूपर्यंत दाखवलेलं आहे. या झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाची दिशा ही जमिनीच्या दिशेने आहे. मग या आकृतीमध्ये असं नेमकं काय म्हटलेलं आहे तर बघूया आपण. द फोर्स ऑन अन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाची दिशा
ही पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. मी तुम्हाला आधी स्पष्ट करून सांगितलं की आपण जिथे उभे आहोत तो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाला क्षितिज लंब या दिशेने ते सफरचंद पडताना झाडावरून खाली पडताना त्याची दिशा ही क्षितिज लंब आहे. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. ज्या वेळेला चंद्र आणि पृथ्वी या दोघांमध्ये असणाऱ्या आकर्षण बलाचा जर विचार केला तर त्यामध्ये असं काही विशिष्ट बल कार्यरत आहे का, तर त्याचं उत्तर आहे होय. पृथ्वी स्वतःच्या केंद्राच्या दिशेने चंद्रावर एक बल प्रयुक्त करते, हे आकर्षण बल. मग आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की झाडावरून पडणारं सफरचंद जर जमिनीच्या दिशेने आकर्षित होतं तर अधांतरी असणारा हा चंद्र पृथ्वीवर का येऊन आदळत नाही. याचं उत्तर आपण पुढच्या एका ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेणारच आहोत. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट shows that the gravitational force between the earth and the moon, the distance in the figure, जे अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की या आकृतीमध्ये असणारी वस्तूंची जी अंतरं आहेत ही तशी प्रमाणित नाही आहेत, त्यामुळे ती आपण सांकेतिक अर्थाने घ्यायची आहेत इन द सिम्बॉलिक मॅनर. पुढे आपण पाहूया. Newton thought that if the force gravitational acts on the apple, the tree different heights from the surface of the earth, can it also act on the objects at even greater heights. जमिनीवर असणारं सफरचंदाचं झाड आणि त्यावर असणारं सफरचंद यांचं अंतर तसं पाहता गेला अत्यंत नगण्य आहे. मग पृथ्वी तिच्यापासून लांब अंतरावर असणाऱ्या अशा वस्तूंवर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे होय. सो लाईक द एक्झाम्पल द मून, कॅन इट ॲक्ट इवन इन द फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक अदर प्लॅनेट ऑन द सन. सूर्यमालेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या प्रत्येक ग्रहावर सूर्य अशाच प्रकारचं आकर्षण बल प्रयुक्त करीत असतो जसं बल पृथ्वी चंद्रावर करत असते. मग आपल्या मनात निर्माण होणारा प्रश्न कोणता की चंद्र आणि पृथ्वी या दोघांमध्ये जर आकर्षक बल कार्यरत असेल तर चंद्राची जागा का बदलत नाही. त्याचं उत्तर आपण एक छोट्याशा आणि एक तुम्हाला आवडेल अशा ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पाहणार आहोत.